झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन। राज्यभरातून 10,000हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेली 15 ते 20 वर्ष सेवेत कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात 19 ऑगस्ट पासून बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे। या आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे 14 मार्च 2024 चा शासन आदेश तात्काळ लागू करणे आणि उर्वरित 69 संवर्गांचे नियमित समायोजन करणे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती, महाराष्ट्र राज्य तसेच विविध आरोग्य कर्मचारी संघटना प्रथमच एकत्र आल्या असून राज्यभरातून 10,000हून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कर्मचाऱ्यांनी शासनाकडे लेखी स्वरूपात 18 प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत। यामध्ये 15% मानधन वाढ तात्काळ लागू करणे, बदली धोरण राबवणे, EPF व इन्शुरन्स योजना लागू करणे, शैक्षणिक पात्रता व जबाबदारीनुसार वेतन सुसूत्रीकरण करणे, सेवेत असताना मृत्यू झाल्यास 50 लाख रुपये व अपंगत्व आल्यास 25 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे। प्रशासकीय दिरंगाई आणि उदासीनतेमुळेच आज राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग ठप्प होण्याची वेळ आली आहे। त्यामुळे तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अशी आंदोलकांनी मागणी केली आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।